रात्री मम्मी आणि भाऊ आले तर खूप वेळ झाला आम्हाला झोपायला, तर रात्री काही शूट घ्यायला जमलं नाही. बसलो होतो आम्ही गप्पा मारत खूप दिवसानंतर. तर भाऊची एक्झाम आहे म्हणून तो आला आहे आणि सकाळची सुरुवात अशी काही झाली. रात्री छोले भिजू घालून ठेवले होते, सकाळीच मस्त कुकरला लावून दिले. आणि आजकाल मी रोजच चिया सीड्स घेत आहेत गरम म्हणजे कोमट पाण्यामध्ये, तर खूप छान आहे म्हणतात हे. आणि सकाळी सकाळी असे थंडीमध्ये कोमट पाणी घेतच असते मी. तर आहोंना देत होते, ते उठले होते जस्ट आणि फ्रेश वगैरे झाले होते. तर भाऊ गेला होता टेरेसवर एक्सरसाइज करायला, त्याचे एक्सरसाइज चालू होती. आणि थंडी खूप जास्त वाढली, तर सध्या मी कानामध्ये कापूसच ठेवते कारण मला खूप जास्त थंडी वाजते. आणि पिंपल्स आले होते, ते फुटले होते, तर त्याचं ब्लड निघत होतं, थोडी चुनचुन होत होती तिथे. पिहूच्या टिफिनला पनीरचा पराठा करून दिला होता, तर तीच गेली आहे स्कूलला. आणि ती स्कूलला जाते तेव्हा माझे सगळे कामं खूप फास्ट आवरतात. भाऊला जायचं आहे परीक्षेसाठी, तर एकीकडे चहासुद्धा ठेवून घेतला, सगळं किचन साफ करून घेतलं. आता फक्त भांडी पडली होती घासायची. तेवढ्यातच भाऊ आला आणि त्याची बॉडी बघा किती मस्त वाटते. आणि त्याने टॅटू काढून ठेवला आहे. मी खूप ओरडले होते त्याला कशाला काढला आहे म्हणून. आणि आता रोजची रुटीन झाली आहे बदाम आणि अक्रोड खाण्याची. आणि दुपारी मम्मीने मी मस्त नक्षूची केस कट करायचे ठरवलं, कारण त्याचे केस पूर्ण डोळ्यावर येत होते आणि त्यामुळे तो फक्त डोळे चोळत होता, तर त्याने डोळे बारीक पण पडेल म्हणे. तर मम्मीने मनावर घेतलं आणि मला बसवलं. आधी त्याला झोपू घातलं होतं मी, नंतर मग घेतलं कटिंग करायला, पण अर्धवटच नंतर उठून गेला तो, त्याला केस टोचायला लागले तर. आणि काहीतरी येडीवाकडी कटिंग केली आम्ही दोघी मायलेकींनी मिळून. मुलगीच दिसत होता तो. त्याचे पप्पा सगळे खूप हसले त्याच्यावर, म्हणजे मुलीसारखाच फेस दिसत होतं पूर्ण त्याचा. समोरचे केस खूप जास्त बारीक झाले माझ्याकडनं. आणि नंतर मला खूप टेन्शन आलं होतं, पण म्हटलं जाऊ दे, अजून तो लहान आहे म्हणून एवढं काय वाटत नाही. आणि घरी कटिंग करायचं हेच कारण, त्याला 2 वेळा सलूनमध्ये नेलं पण तो काही बसलाच नाही, कोणाला हातच लावू देत नव्हता अजिबात तो. म्हणून मग आम्ही घरीच केली. आता नेक्स्ट टाईम तोपर्यंत तो कळता होईल केस वाढेपर्यंत, तेव्हा सलूनमध्येच कट करेल. आणि संध्याकाळी भाऊ आला तर त्याने इतकं सारं पार्सल घेऊन आला होता. म्हणे जीजू अजिबात स्किन केअर करत नाही, काळजी घेत नाही स्वतःची. मग त्यांच्यासाठी स्क्रब आणलं होतं त्याने आणि क्रीम आणली होती गार्नियरची. 5 परफ्यूम आणले होते त्याच्यासाठी आणि यांच्यासाठी, माझ्यासाठी आणि पिहूसाठी बॉडी लोशन आणलं होतं आणि बरंच काय आणलं होतं. आणि लाडीगुडी लावून मी सुद्धा माझ्यासाठी एक परफ्यूम त्याच्याकडनं काढून घेतला. त्याने फक्त त्याच्यासाठी आणि त्याच्या दाजींसाठी आणलं होतं, तर मी माझ्यासाठी पण एक घेतला त्याच्याकडनं. आणि पिहूला खूप आवडला होता हा व्हाईटवाला परफ्यूम, पण मी काही तो घेतला नाही कारण खूप स्ट्रॉंग स्मेल होतं त्याचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा. चला तर मग बाय.